पावसाला सुरुवात झाली आहे आणि प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे भाज्यांचे प्रकार सुरू असतील तर असे गोल कांदा भजी प्रत्येकाला आवडतात। मार्केटमध्ये मिळतात तसे गोल कांदा भजी घरी कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार, मी सोनाली कुकबाई सोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोल कांदा भजी, तेही मार्केटमध्ये मिळतात तसेच। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गोल कांदा भजीसाठी लागणारे साहित्य पाहूया। तर सगळ्यात आधी मी एक मोठा बाउल घेतलेला आहे। यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचे आणि जेवढा आपण बेसन पीठ घेतलंय तेवढाच आपल्याला कांदा मोजून घ्यायचा आहे। तर 1 वाटी बेसन पीठ होतं, त्यासाठी 1 वाटी कांदा घातलाय। एका मिरचीचे असे बारीक बारीक तुकडे करून घातलेले आहेत। यापेक्षा लहान किंवा याचा ठेचा करून घातला तरी पण चालेल। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। अर्धा लहान चमचा हळद घातली आणि अर्धा लहान चमचा ओवा असा हातावरती क्रश करून घातलेला आहे। त्यानंतर चिमूटभर सोडा घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाहीये। पाणी न घालताच आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कांद्याला देखील पाणी सुटतं। आता पिठाचा अंदाज घेत आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। पाणी थोडं थोडं करून घालायचं, म्हणजे पीठ पातळ होत नाही। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं। पण ज्यावेळेस तुम्हाला भजी बनवायच्यात त्यावेळेस तुम्ही हे पीठ मळून घ्यायचं। जास्त वेळ जर तुम्ही पीठ मळून ठेवलं तर कांद्याला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होईल। तेल मी आधीच गरम करायला ठेवलंय, तर तेल गरम झालंय का नाही ते पाहूया। तर इथे मी एक पिठाचा गोळा टाकलाय, तो पटकन वर येतोय, म्हणजे तेल आपलं भजी सोडण्यासाठी तयार झालेलं आहे। तर इथे मी एक एक करून 5-6 भजी एका वेळी तळून घेणार आहे। तेल जर खूप जास्त गार असेल आणि त्यामध्ये भजे सोडले तर भजे तेलकट होतात, आणि तेल जर खूप जास्त गरम असेल आणि मग त्यामध्ये भजे सोडले तर भज्यांचा फक्त वरून रंग बदलतो, आतमधून भजे कच्चे राहतात। त्यामुळे तेल मध्यम गरम असणं महत्त्वाचं आहे। आता कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला हे भजे 5-6 मिनिटं तळून घ्यायचेत, म्हणजे ते आतपर्यंत शिजले जातात। इथे मी भजे आकाराने मोठे मोठे ठेवलेत, कारण की जसे आपण गाड्यावरती बघतो तिथे आपल्याला मोठे मोठेच भजे मिळतात, तसेच हे आपले भजे तयार झालेत आणि याचा रंग सुद्धा गाड्यावरती मिळतात त्याच भज्यांप्रमाणे आलेला आहे। तुम्हाला आकाराने जसे लहान मोठे जसे पाहिजे तसे तुम्ही भजे तळून घेऊ शकता। इथे माझे गरमागरम सगळे गोल कांदा भजी बनवून तयार झालेले आहेत। त्याचबरोबर त्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेट होईल, तोपर्यंत नमस्कार।